Hello friends. Today we are going to discuss about the learning outcome first. English standard 10th activity second. So welcome back to my channel English Winglish. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती काय घडत असतं याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते, हो की नाही? समाजात घडणाऱ्या घटनांची माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असते. त्यापैकीच एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे न्यूजपेपर. सो लेट्स रीड द न्यूजपेपर अँड इम्प्रूव्ह अवर रीडिंग स्किल टुडे. The name of this activity is Prediction is a part of reading. Friends, before starting this activity, make sure that your study materials, that is pen, pencil, notebooks are with you. Okay? ॲक्टिव्हिटी सुरू करण्या अगोदर तुमचे पेन, पेन्सिल, वही हे लिखाणाचं साहित्य तुमच्याजवळ घेऊन बसा. कारण या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही पॉईंट्स गेस करायचे आहेत आणि गेस केलेलं किंवा प्रेडिक्शन केलेले तुमचे पॉईंट्स वहीत लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही केलेलं प्रेडिक्शन्स बरोबर आहे की चुकीचं आहे ते चेकआउट करायचं आहे. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. Look at the headline of the news. It is of 6 July 2021 from the newspaper The Times of India. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वर्तमानपत्रातील ही एक बातमी आणि त्याची ही हेडलाईन आहे. सो लेट्स रीड द हेडलाईन. कोविड हेल्पलाईन फॉर किड्स बाय किड्स इन पिंपरी चिंचवड. नाव अकॉर्डिंग टू द हेडलाईन मेक प्रेडिक्शन्स ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. तुम्हाला पुढे काही मुद्दे दिले जातील, त्या मुद्द्यांवर आधारित हेडलाईन वाचून तुम्हाला प्रेडिक्शन्स म्हणजे गेसिंग करायचं आहे आणि ते गेसिंग्स किंवा प्रेडिक्शन वहीत लिहायचं आहे आणि नंतर चेक करायचं आहे. सो लेट्स सी. द फर्स्ट पॉइंट इज काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. ही हेडलाईन वाचल्यानंतर न्यूजमध्ये कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला गेस करून लिहायचं आहे. ती इन्फॉर्मेशन, ती माहिती पॉलिटिकल म्हणजे राजकीय आहे का, की सोशल म्हणजे सामाजिक आहे का, की एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक आहे का, की स्पोर्ट्स म्हणजे खेळाविषयी आहे, त्याचं तुम्हाला गेसिंग करायचं आहे आणि तुमचं गेसिंग वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे. सेकंड पॉइंट, टाईप ऑफ टेक्स्ट. हेडलाईन काळजीपूर्वक वाचा आणि या न्यूजमध्ये कोणत्या प्रकारचं टेक्स्ट म्हणजे हे न्यूज कोणत्या प्रकारचं टेक्स्ट आहे ते सांगायचं आहे. फिक्शन आहे की नॉन फिक्शन आहे ते गेस करायचं आहे आणि वहीत नोट डाऊन करायचं आहे. फिक्शन म्हणजे काय, तर इमॅजिनरी रायटिंग म्हणजेच काल्पनिक लेखन, कल्पना केलेलं लेखन. आणि नॉन फिक्शन म्हणजे काय, तर अबाउट रिअल इव्हेंट्स ऑर फॅक्ट्स म्हणजे सत्य घटनेवर आधारित वृत्त. या न्यूजमध्ये कोणत्या प्रकारचं टेक्स्ट आलं असेल याचं गेसिंग करायचं आहे ही हेडलाईन वाचून. ओके. द थर्ड पॉइंट इज टेन्स यूज्ड. ही हेडलाईन काळजीपूर्वक वाचा आणि कोणता टेन्स वापरला गेला आहे त्याचं गेसिंग करा. सिंपल प्रेझेंट आहे की सिंपल पास्ट आहे की सिंपल फ्युचर आहे की कंटिन्युअस परफेक्ट टेन्स आहे ते काळजीपूर्वक बघा, गेसिंग करा आणि तुमचं गेसिंग, तुमचं प्रेडिक्शन्स वहीमध्ये लिहून काढा. ओके, लिहिले. नाउ द फोर्थ पॉइंट, व्होकॅब्युलरी. गेस द वर्ड्स ऑफ द न्यूज. यू हॅव टू राईट डाऊन which word should be there in the main news according to the headline. या हेडलाईननुसार मेन न्यूजमध्ये कोणकोणत्या प्रकारचे शब्द येऊ शकतात याचं गेसिंग करा आणि ते शब्द वहीत लिहून काढा. डन इट? फिनिश्ड? व्हेरी गुड. नाउ लेट्स रीड द न्यूज.
First, read the headline. I am going to read the news. Listen attentively and read silently with me. माझ्या बरोबर मनात तुम्हीही वाचा. ओके. कोविड हेल्पलाईन फॉर किड्स बाय किड्स इन पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड मध्ये मुलांनी मुलांसाठी सुरू केलेली हेल्पलाईन. हे आहे हेडलाईन टायटल. नाउ लेट्स रीड द न्यूज इन डिटेल्स. पिंपरी चिंचवड. The Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC has started a helpline for children by children to address queries related to COVID infection. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोविड संसर्गाविषयी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मुलांनी मुलांसाठी एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. लेट्स रीड द सेकंड पॅरा. Altogether, 20 school children from standard 7th to standard 10th from civic schools will operate the helpline every day from 11 a.m. to 1 p.m. Monday to Friday. इयत्ता 7वी ते 10वीच्या वर्गातील 20 मुले सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ही हेल्पलाईन चालवणार आहेत. Let's continue the news. These students have been given formal training about helpline operations by medical and teaching professionals. If required, experts will be there as a backup to answer the queries. PCMC officials said that on the first day of the helpline, they received 37 calls which were attended by Srinath Deshpande from Madhyamik Vidyalay Pimpri Gurov and Kanak Kulkarni from Gyan Prabodhini School. Teachers and parents were present at the helpline center to boost the confidence of the students. PCMC Commissioner Rajesh Patil told TOI, "This is an experimental initiative. We have started to build confidence among school students about the current COVID situation. The fear of COVID should not be there among children and it would be possible only if they have the right channel to address their queries. If they have any queries, they will get answers from students who have been selected based on their communication skills. If students are unable to answer any query, the expert backup will take over the call." A civic body official said that the 20 students who will man the helpline will work on a rotation basis. Every day, 2 students will get a chance to operate the helpline. Their parents have been allowed to accompany them. So this is the news. Are you getting the news? Okay, very good. आता हेडलाईन आणि पूर्ण न्यूज वाचल्यानंतर तुम्ही लिहिलेलं प्रेडिक्शन्स किंवा गेसिंग करेक्ट आहे का ते बघूया. द फर्स्ट पॉइंट इज काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. कोणत्या प्रकारची माहिती या न्यूज मध्ये आली आहे? येस, ही सामाजिक म्हणजे सोशल इन्फॉर्मेशन पण आहे आणि एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक इन्फॉर्मेशन पण आहे. टाइप ऑफ टेक्स्ट. कोणत्या प्रकारचं हे टेक्स्ट आहे? नॉन फिक्शन. ऑफकोर्स फॅक्ट म्हणजे सत्य घटनेवर आधारित हे वृत्त आहे, त्यामुळे नॉन फिक्शन. टेन्स युज्ड. हेडलाईन मध्ये कोणत्या प्रकारचा टेन्स वापरलेला आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि व्होकॅब्युलरी, मी लिहिलेली व्होकॅब्युलरी इथे आहे. इन्फेक्शन, कॉल, कम्युनिकेशन, स्टुडंट्स. न्यूजमध्ये हे शब्द कदाचित येतील असं आपण मगाशी गेसिंग केलं होतं, ते शब्द आहेत. तुमचे शब्द वेगवेगळे असू शकतील. सो बरोबर आहेत का? येस. तुमचे आन्सर्स म्हणजे तुमचं गेसिंग हे 99% करेक्ट आलं असेल असं मी समजते. ओके,
Now let's the game of guessing. Who am I? मी कोण आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. खूप छान आणि इंटरेस्टिंग आणि खूप सोपा गेम आहे हा. सो लेट्स स्टार्ट गेसिंग गेम. फर्स्ट, आय वर्क इन अ फार्म. मी शेतात काम करतो. हू एम आय? मी कोण आहे? लिहा, तुमच्या वहीत लिहून काढा. सेकंड, आय मेक फर्निचर फ्रॉम वूड. मी फर्निचर बनवतो. कशापासून? लाकडापासून. मी कोण? येस, लिहून काढा वहीत. थर्ड वन, आय रोट बुक्स और नॉवेल्स. मी पुस्तकं किंवा कादंबऱ्या लिहितो. मी कोण? हू एम आय? फोर्थ, आय मेंड शूज. मी शूज बनवतो किंवा शिवतो. मी कोण? फिफ्थ, आय ॲक्ट इन अ प्ले और मूवी. मी नाटकात किंवा चित्रपटांमध्ये काम करतो. मी कोण? सिक्स्थ, आय फ्लाय अँड एअरक्राफ्ट. मी विमान चालवतो. हू एम आय? मी कोण आहे? सेवन्थ, आय प्रिस्क्राईब मेडिसिन. मी मेडिसिन्स म्हणजे औषधं लिहून देतो. मी कोण? एथ, आय सेल स्टेशनरी. मी स्टेशनरी विकतो. हू एम आय? खूप छान आणि सोपं आहे हे गेसिंग आणि हो तुम्ही नक्कीच बरोबर लिहिलेलं असेल. तुम्ही जे काही गेसिंग केलेलं आहे ते गेसिंग वहीत लिहा आणि तुमच्या टीचर्सला दाखवा. त्यांच्याकडनं चेकआउट करून घ्या. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा उत्तरं सांगितली तरी चालतील. थँक्यू फ्रेंड्स. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज शेअर इट टू युअर फ्रेंड्स अँड ऑफकोर्स डोंट फॉरगेट to subscribe my channel. Thank you.